नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक घटकाचा सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दाच्या जातींचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आपण उदाहरणे देऊन स्पष्टीकरणासहित सर्व माहिती दाखवलेली आहे. जर कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आज आपण पाहणार आहोत लिंग. तर लिंग सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. फक्त उतारे आणि कवितेचा अभ्यास करून चालणार नाही आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला मराठी व्याकरणाचा परिपूर्ण असा अभ्यास करावा लागणार आहे. 25 प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणमध्ये घ्यायचे आहेत, कारण की हा सोपा घटक आहे. परंतु तुम्ही काही वेळेस गोंधळून जाता आणि चुकीचे उत्तरे लिहून येता. त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचं आहे, कारण गणितामध्ये काही टॉपिक अवघड असतात. त्यामुळे तुम्हाला त्यामधील काही प्रश्न नाही समजले तरी चालतील, परंतु मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घेणे खूप गरजेचं आहे. तर चला करूया लिंग या घटकाला सुरुवात. आपला व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्या व्हिडिओमुळे भरपूर विद्यार्थ्यांना 5वी स्कॉलरशिपसाठी फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे खूप गरजेचं आहे आणि विशेष करून म्हणजे तुमच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की जे विद्यार्थी पहिलीपासून स्पर्धा परीक्षेला मंथन, ATS किंवा ITS अशा विविध ज्या अभिरूप परीक्षा असतात किंवा अक्षरगंगा असतात, अशा परीक्षेसाठी बसलेले असतात, या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचा अभ्यास झालेला असतो. परंतु जे विद्यार्थी प्रथमच या वर्षी 4थी स्कॉलरशिपला बसलेले आहेत, त्यांना मराठी व्याकरणामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, काहीही घाबरायची गरज नाही. स्कॉलरशिपमध्ये आपण नक्की पात्र होईल याची गॅरंटी ठेवून अभ्यास करायचा आहे. वेळ गेलेली नाही, अजून आपल्याला भरपूर वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला सर्व अभ्यासक्रम कव्हर करून आपल्याला प्रश्नपत्रिकेचा सराव घेणे गरजेचं आहे. आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे, कारण तुम्हाला फ्रीमध्ये जे कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता तुम्हाला फ्रीमध्ये या घटकांचा अभ्यास करून घेणे हे माझं काम आहे आणि तुम्ही त्याचा फायदा करून घ्यावा असे मला वाटते. तर चला करूया लिंग या घटकाला सुरुवात आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी किंवा 5वी स्कॉलरशिपसाठी किंवा 5वी नवोदयसाठी जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद हा आमच्यासाठी खूप मोलाचा असणार आहे. लाईक केले तरी काही पैसे जात नाहीत किंवा कमेंट केली तरी सुद्धा जात नाही, परंतु जर कमेंट आणि लाईक केलं तर तुम्हाला तुमच्या अडचणीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्की मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर बघा, लिंग या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 घटकांचा अभ्यास केला. आता लिंगमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे किंवा स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते, त्या नामाचे आपण लिंग म्हणतो. आता इथे काय सांगितले, लिंग मग कशाला म्हणतो या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग लिंग कशाला म्हणतो, आता नवीन विद्यार्थ्यांना जरा थोडंसं अडचणीत येईल, परंतु लिंग म्हणजे जर आपण काही जरी नाही विचार केला तर मुलगा, मुलगी, आई, वडील या जरी घटक डोक्यात ठेवले तरी आपल्याला लिंग लवकरात लवकर समजते. त्यामुळे तुम्हाला मी ज्याप्रमाणे सर्वनामाचा तुमच्यासाठी अभ्यास घेतला होता, ती सर्वनामे ते पाहिले होते, त्यावरून सुद्धा आपल्याला लिंग ठरवता येतो. तर बघा, आता सुरुवात करूया आपण. ज्या नामावरून पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहे हे समजते. आता पुरुष जातीला काय म्हणतात, नर म्हणतात, आणि स्त्री जातीला काय म्हणतात, मादी म्हणतात, हे आपल्याला प्रथम समजले पाहिजे. आणि या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे मुलगा म्हणजे नर, मुलगी म्हणजे मादी, आई म्हणजे मादी, वडील म्हणजे नर, या घटकांचा तुम्हाला अभ्यास करणे तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे आणि सोपं आहे. समजून घेतलं तर सोपं आहे. जास्तीत जास्त सराव करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. जर तुम्ही फक्त प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला लिंगमधील कोणत्याही घटकामध्ये अडचण येणार नाही. तर बघा, आता कोणत्या पुल्लिंग कशाला म्हणतात, स्त्रीलिंग कशाला म्हणतात आणि नपुंसकलिंगी कशाला म्हणतात, हे 3 प्रकार लिंगचे आहेत. कोणते प्रकार आहेत, स्त्रीलिंग,
पुल्लिंग आणि नपुसकलिंग. तर आता स्त्रीलिंग कशाला म्हणतात, पुल्लिंग कशाला म्हणतात, नपुसकलिंग कशाला म्हणतात हे आपण पाहूया. आता बघा, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. बघा आता, ज्या नामावरून काय होते, पुरुष जातीचा बोध होतो. पुरुष जातीचा म्हणजे काय, जर आपल्या घरामध्ये मुलगा असो किंवा आई वडील असोत, आजोबा असोत किंवा इतर काका असोत किंवा इतर कोणीही व्यक्ती पुरुष जातीचे असो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, पुल्लिंग म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असतात. हा बघा, स्त्रीलिंग म्हणजे काय, मुलगी, आई, आजी, मावशी, काकी या ज्या घटका आहेत त्यामध्ये आपल्याला ह्या घटकाचा फक्त मानव जातीमध्येच करायचा नाही, तर पशु पक्षीमध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष जातीचा स्त्रीलिंग आणि पुल्लिंग ओळखता आले पाहिजेत. आपल्याला या घटकांचा आपल्याला डोक्यामध्ये छान शांत टाकून हे जर आजचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची गॅरंटी देते. बघा आता, मादी म्हणजे स्त्री, बरोबर ना. मादी म्हणजे स्त्री, म्हणजेच काय म्हणायचं आहे, स्त्रीलिंग. आणि नर म्हणजे काय, पुल्लिंग. पुरुष जातीचा जो बोध होतो ना त्याला काय म्हणायचं, आपल्याला पुल्लिंग म्हणायचं आहे. आणि जे स्त्रीलिंग आहेत म्हणजेच आई, मावशी, काकी या ज्या घटकांचा आहेत म्हणजेच मादी आपण त्यांना म्हणतो, त्यांना काय म्हणायचं आहे, आपल्याला स्त्रीलिंग म्हणायचं आहे. आता पुल्लिंग पण नाही आणि स्त्रीलिंग पण नाही, त्यांना काय म्हणायचं आहे, आपल्याला नपुसकलिंग. बघा आता, ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते काय आहे, नपुसकलिंग आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. जे स्त्री आहेत त्यांना स्त्रीलिंग, जे पुरुष आहेत त्यांना पुरुषलिंग, हे पुल्लिंग या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पुढील वाक्यात ठळक नामे पहा, उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला, उदाहरणे आपल्याला पाठ करायचे आहेत. आता पाठ करायचे आहेत म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत. आता रमेश मैदानात आला. आता यामध्ये काय सांगितलंय, रमेश सांगितलंय. रमेश कोण आहे, मग मुलगा आहे. मुलाला काय म्हणायचं, आपल्याला पुल्लिंग म्हणायचं आहे. तिची वही हरवली, तिची वही हरवली. आता वही काय आहे रे, वही काय आहे, वही. आता अशा वेळेस तुम्हाला प्रश्न येतो की वही. आता वही काय, मुलगा नाही, वडील नाहीत, काका नाही, काकी नाही किंवा कोण मावशी नाही, मग आता वही म्हणजे काय, हा प्रश्न डोक्यामध्ये आला तर आपण काय करणार, विचारात राहणार. परंतु या वहीला मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्यावेळेस आपण सर्वनामे पाहतो, ती, तो, मी, त्यावेळेस बघा, तो, तिची, ती मग आपण कोणाला वापरतो, ती मुलगी, ती आई, ती मावशी वापरतो की नाही. मग ती स्त्रीलिंगी आहे, ती ही काय आहे, स्त्रीलिंगी आहे. आणि तो हे काय आहे, पुल्लिंग आहे. मग तिची वही हरवली म्हणजे मग कुणाची वही हरवली आहे, स्त्रीलिंगीच आहे. म्हणजे हे काय असणार आहे, स्त्रीलिंग आहे. बागेत फुले उमलली, बागेत फुले उमल. आता ती फुले, तो फूल, ते फूल, ते फूल, ते फूल, ते फूल. मग काय आलं, ते फूल, ते आलं, ते. आता लक्षात ठेवायचं आहे, तो असल तर पुल्लिंग, ती असल तर स्त्रीलिंग आणि ते असल तर नपुसकलिंग. लक्षात ठेवायचे तीन शब्द, तो, ती, ते. तो, ती, ते. तो म्हणजे काय, पुल्लिंग, ती म्हणजे काय, स्त्रीलिंग आणि ते म्हणजे काय, फूल. त्यामुळे आता प्रत्येक शब्दाला आपण ते, तो, ती या घटकाने काय करायचे, प्रश्न विचारायचे. तो आहे का, ती आहे का, ते आहे ते. मग काय करायचे, बागेत फुले उमलली. फुले म्हणजे काय असणार आहे, नपुसकलिंगी असणार आहे. आता या उदाहरणाचं आपण वरती म्हणजे सविस्तर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा इथे, तो रमेश पुल्लिंग, ती वही स्त्रीलिंग, ते फूल नपुसकलिंग. म्हणजे हे घटक तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहेत. आता बघा, लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे. तर लिंग जर ओळखायचे असेल तर आपल्याला काय करायचं, एकवचनी करायचं. एकवचनी म्हणजे काय, एकवचन अनेक वचन आपण पुढच्या भागामध्ये समजणार आहेत. म्हणजे एक असेल तर एक, अनेक असेल तर अनेक वचन. बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही, म्हणून ते नाम एकवचनी करूनच तात्पुरता आदर काढून त्यांचे लिंग ओळखावे. आता हे काही एवढं जास्त वाचण्याची गरज नाही, कारण की आपण काय केलंय, ते, तू, ते काय केलेलं आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगी हे घटकाचा अभ्यास केलेला आहे. आता बघा, काही पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंग रूपे ठराविक पद्धतीने करतात. आता काय काय असतं बघा, आपण आता आई, वडील, बहीण, भाऊ, बहीण स्त्रीलिंग, भाऊ पुल्लिंग अशा प्रकारे करू शकतो. म्हणजे आता नवरा हे पुल्लिंग, मग त्याचे स्त्रीलिंग करायची म्हटलं तर काय होणार, बायको होणार. मग अशा घटकाचा आपल्याला परीक्षेमध्ये अशा घटकावरती प्रश्न पडतात. आता बघा, माळी, माळीण, देव, देवी,
आता हे समजतं तुम्हाला. माळी, माळीची बायको कोण? माळीण. देव कोण? देवी. तरुण कोण? तरुणी. कोकिळ, तरुण तरुणी म्हणजे आता मुलगा मुलगी आपण म्हणतो तसं. कोकिळ, कोकिळा. शिक्षक, शिक्षिका. सासरा, सासू. बघा आता हे सोपे घटक आहेत. कुत्रा, कुत्री. पाटील, पाटलीन. चिमणा, चिमणी. कोळी, कोळीण. गायक, गायिका. राजा, राणी. आता मग हे सोप्या घटकांचे आहेत की म्हणजे आता राजा कोण असेल, राजा असेल तर मग कोण होणार? राणी होणार. हे सोपे सोपे घटक आहेत. वाघ, वाघीण. बालक, बालिका. लेखक, लेखिका. आजोबा, आजी. गवळी, गवळण. पती, पत्नी. आता मी तुम्हाला ह्यामधले भरपूर सांगितलं होतं. नवरा बायको असो, पती पत्नी असो किंवा शिक्षक शिक्षिका असो, ह्या घटकांचं कसं म्हणजे सोप्या घटक आहेत. शिक्षक असेल, लेडीजला काय म्हणतात म्हणजे स्त्रीलिंगी असेल तर काय म्हणणार? शिक्षिका म्हणणार. म्हणजे शिक्षक या घटकाचे स्त्रीलिंगी रूप करा म्हणलं तर काय येणार? शिक्षिका येणार. गायकचं करा म्हणलं तर काय येणार? गायिका येणार. चिमणा, चिमणी येणार. कावळा आहे का? कोकिळ, कोकिळा. अशा घटकांचं आपल्याला काय करायचं? स्त्रीलिंग आणि पुल्लिंग रूपांतर करायचं आहे. अशा घटक परीक्षेमध्ये येतात. यानंतर अजून सुद्धा आपण पाहणार आहोत ते आता दुसरे जे तुम्हाला पाहणार आहोत स्त्रीलिंग आणि पुल्लिंग, हे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. आता बघा हे परीक्षेसाठी का उपयुक्त असणार आहेत बघा. काही नामाचे स्त्रीलिंगी रूप स्वतंत्रपणे होतात. आता म्हणजे स्वतंत्रपणे होतात. परीक्षेमध्ये याच घटकावरती, या एवढ्याच भागावरती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणारा प्रश्न आहे. कारण की आता जे तुम्हाला सांगितलं ते सोपं आहे. झोपेतनं जरी उठून तुम्हाला विचारलं की देवाचं स्त्रीलिंग रूप करा तर काय येणार? देवी येणार. पाटीलचं स्त्रीलिंग रूप करा, पाटलीन येणार. परंतु हा घटक आहे ना, हा जो तक्ता आहे तो तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. तुमच्या भिंतीवरती एखाद्या कार्डशीटवरती तुम्ही हा तक्ता लिहून काढायचा आहे आणि व्यवस्थित असा तो लक्षात ठेवायचा आहे. कारण की हमखास आणि 100% याच घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. कारण की सोपे प्रश्न विचारणे सोडून दिलेले आहे स्पर्धा परीक्षेने. परंतु आता जे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत फक्त आणि फक्त याच तक्त्यावरती विचारले जाणार आहेत. त्यामुळे या तक्त्याचा अभ्यास करणे तुमच्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. तर बघा आता भाऊ बहीण हे सोपं आहे. उंट सारणी, उंटी नाही. आता कसं होतं? उंट आला आणि स्त्रीलिंगी रूप दावत. मी तुम्हाला काय सांगितलं? नर आणि मादेचं सांगितलं. पुरुषांनी म्हणजे नवरा बायको सांगितलं. आई वडील सांगितलं. मावशी काका सांगितलं. मग आता उंट काय येणार? उंटी नाही येणार तर सांडणी येणार. हे लक्षात ठेवायचं आहे. उंटचं स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे? सांडणी. म्हणजे उंटाच्या बायकोला काय म्हणतात? सांडणी म्हणतात. मोर, लांडोर. बघा मोर, लांडोर लक्षात ठेवायचं आहे. भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. सगळ्यांचं चुकतं. त्यामुळे मोर, लांडोर. पुरुष, स्त्री. पुरुष, स्त्री. आता बघा उंट, मोर, उंट, सांडणी, मोर, लांडोर. आता पुरुष स्त्री येऊ शकतो तुम्हाला. बैल, गाय. बैलीन लिहायचं नाही. बैल, गाय. बऱ्याच वेळा बैलीन सुद्धा उदाहरणामध्ये येतं आणि म्हणजे पर्यायामध्ये असतं. त्यामुळे आपण काय बैल, बैल म्हणजे काय? बैल असं नाही करायचं. दीर, जाऊ लक्षात ठेवायचं आहे. दीर, जाऊ. नर, मादी. नर, मादी. पुत्र, कन्या. पुत्र, कन्या. हा तक्ता पाठच करून ठेवायचा आहे. बोकड, शेळी. वडील, आई. भोका, बोका, भाटी, मांजर. आता बघा बोका हा पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. बोका, भाटी. बोकीन नाही किंवा मांजर, मांजरीन नाही असं नाही तर बोका, भाटी हा शब्द येतो. नवरा, बायको. हा तक्ता पूर्णपणे आपल्याला लक्षात ठेवायचा आणि पाठ करायचा. आता त्यामध्ये आता सजीवांचे नामे किंवा त्यांचे लिंग म्हणजे आपण काय केलं? नामाचा विचार नाही का? सर्व नावे वापरून दे. तो, ती, ते. हे बघ पाहूया आता. तर तो मुलगा, तो कुत्रा, तो घोडा, तो बैल, तो मेंढा, तो चिमणा, तो रेडा, म्हैस. बघा सोपं आहे. ती मुलगी, ती कुत्री, ती घोडी, ती गाय, ती मेंढी, ती चिमणी, ती रेडी आणि म्हैस. आता नपुंसकलिंगी. ते मूल, ते पिल्लू, ते शिंगरू, ते वासरू, ते मेंढरू, ते पाखरू, ते रेडकू. आता बघा हे कसं सांगितलं आपल्याला? सजीवांचे काय केले? नाम आणि त्यांची लिंग सांगितले. मग तो, ती, ते. आता का अजून दुसरे आहेत आपल्याला पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तो आंबा, तो चंद्र, तो भात, तो अंगठा, तो बगीचा. हे तुम्हाला येणार आहे. परंतु तुम्हाला जो मगाशी तक्ता सांगितले त्यामध्ये परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आणि यामध्ये सुद्धा विचारला जातो. परंतु हे घटक सोपे आहेत. तो बगीचा, तो वृक्ष, तो देश, तो फळा, तो समुद्र, तो प्रकाश, तो डोंगर, तो सूर्य. आता स्त्रीलिंगी म्हणलं तर बघा ती पपई,
ती चांदणी, ती भाजी, ती करंगळी, ती बाग, ती फांदी, ती मातृभाषा, ती शाळा, ती लाट, ती सावली, ती दरी, ती मेणबत्ती. कारण की अशा घटकावरती जर प्रश्न तुम्हाला आले तर तुमचे हे दररोजच्या दैनंदिन व्यवहारातले शब्द असले त्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर येतं. ते केळे, ते चांदणे, ते वरण, ते बोट, ते फूल, ते झाड, ते राष्ट्र, ते पुस्तक, ते पाणी, ते ऊन, ते टेकाड, ते तेज. बघा किती छान प्रकारे आपल्याला हे सविस्तर असं दिलेलं आहे. आणि हे सर्व सविस्तर असं का आहे बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे हे लिंग वचन लिंग हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि जो मग तक्ता सांगितला तो सुद्धा तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. आता काय करू, या घटकावरती आलेले आपण काय करू, उदाहरणे पाहूया. आणि तुम्हाला जास्तीत जास्त सराव परत परीक्षेमध्ये घेतला जाणार आहे, परंतु तात्पुरतं तुम्हाला उदाहरणे सांगत आहे. पाहूया. बघा आता काय करायचे, पुल्लिंग शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. तो दर, ती दर, ती तर, ती घर, ते भर. मग काय सांगितले, पुल्लिंग सांगितले तर काय येणार, तो दर येणार. ती नाव, ते किव, तो जीव, ते शिव. मग काय येणार, तो जीव येणार. ज्ञान, ते ज्ञान, ते पान, ते ध्यान, तो कान, तो कान येणार म्हणजे काय येणार, कान येणार. नाटक, बाजार, बातमी, गंमत. आता काय येणार, ते नाटक, तो बाजार, ती बातमी, ती गंमत. तर काय येणार, तो बाजार येणार. म्हणजे काय केले, पुल्लिंग विचारले म्हणजे तो ज्याला आपण तो वापरून शब्द करतो ना त्याला पुल्लिंग असे म्हणतात. ते कांदे, ती कृपा, ते कपाळ, ते कापड. बघा आता, तो कांदा, ती कृपा, ते कपाळ, ते कापड म्हणजे तो येणार, कांदे येणार. त्यानंतर बघा पुढचं, प्रत्येक पुढील शब्दातील स्त्रीलिंगी नामाचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. असं स्त्रीलिंगी म्हणजे काय येणार, ती, ते कर्ज, तो अर्ज, ती पर्व, तो पर्व, ती रात्र म्हणजे काय येणार, रात्र येणार. 4 नंबरचा पर्याय. गाढव, कणव, देव, निरोप. आता गाढव, ते गाढव, तो कणव, तो देव, ती निरोप, ती कणव का ती निरोप, तो निरोप, ती कणव येणार, ती कणव. प्रयत्न, विश्वास, आनंद, प्रेरणा. ते प्रयत्न, तो विश्वास, ती आनंद, ती प्रेरणा, तो आनंद, ती प्रेरणा. 4 नंबरचा येणार, ती प्रेरणा. पृष्ठ, सृष्टी, पुस्तक, झाड. तो पृष्ठ, ती सृष्टी, त्रिसृष्टी. 2 नंबरचा येणार. ती खेडी, नेत्र, तो वात, ती खेडी, ते खेडे, ती वात, 3 नंबरचा येणार पर्याय. नाले, आता नपुसकलिंगी, ते नाले, घोटाळे, गोळे, पोळे. बघा आता नाले म्हणजे काय, ती नाल, नपुसकलिंगी, ते घोटाळे, ते गोळे, ती पोळी, ते घोटाळे. वीज म्हणजे 2 नंबर येणार, ती वीज. सफाई, ती सफाई, ते शरीर म्हणजे शरीर येणार. देह, तो देह, ती काया, ते पोट, ती पाठ, ते पोट. 3 नंबरचा पर्याय येणार. त्यानंतर बघा बळ, ते बळ, ती खळ, तो नळ, ती तळ म्हणजे 1 नंबरचं ते बळ. माळ, चाळ, ती माळ, ती चाळ, तो भाळ, ते गाळ, ती गाळ, ते चाळ, ते माळ, तो भाळ, ते भाळ म्हणजे 3 नंबरचा पर्याय येणार. अशा प्रकारे बघा स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंगी या घटकाचा लिंगविषयी आपण सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. अशाच प्रकारच्या आपल्या दररोजच्या व्यवहारात जे उदाहरणे असणार आहेत, ज्या उदाहरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, या सर्व घटकांचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. अभ्यास करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला लिंग तर समजले असतील, फक्त तुम्हाला आता उदाहरणांचा सराव करणे गरजेचं आहे. यानंतरच्या घटकामध्ये आपण काय करणार आहोत माहिती आहे का, वचन म्हणजे तुम्हाला मग अशी एक वचन आणि एक वचनाचा घटकाचा आपल्या ह्याच्यामध्ये उल्लेख आलेला होता, परंतु आपण एक वचन आणि अनेक वचनाचा घटकाचा अभ्यास केलेला नाही. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, एक वचन अनेक वचन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लिंग जर समजले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जर अडचण असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा असेल, महत्त्वाचा असेल, तुम्हाला 34 स्कॉलरशिप फ्रीमध्ये आणि सविस्तर असा सराव करायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
अशाच प्रकारचा घटकाचा अभ्यास आपण दररोज रेग्युलरी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत. लवकरात लवकर अभ्यासक्रम संपवून आपण प्रश्नपत्रिकांचा सुद्धा सराव करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.